सगळे कॉकरोचचे फोटोज या ठिकाणी घेऊन काय नाव बेबी तुझं? राविया किती वर्षाची तू? 9. 9 वर्षाची. आणि हे काय तू स्वतः ड्रॉ केलंस? हां. काय आहे ते, काय आहे मला सांग जरा. कॉक्रोच जनता पार्टी काल जे आपल्याला भेटलं, पुढे वर दाखव. हां, हे बघ. जे आपण म्हणजे विजयी ठरलो त्याच्याबद्दल मी हे केलं. जेव्हा मला अभिजित दादाकडून मेसेज भेटला तेव्हा मी हे बनवलं. अभिजित दादा म्हणजे अभिजित दिपकेंबद्दल बोलते तू? तुझं बोलणं झालं त्यांच्याशी? त्यांनी अप्रोच केलं, ती त्यांना फॉलो करते इन्स्टावर. माझा मोबाईल हातात घेऊन ती प्रत्येक व्हिडिओ त्यांना बघते. आणि त्यांनी जेव्हा अप्रोच केलं की वाय बीजेपी इज केअर अबाउट दी कॉक्रोचेस, तर तिने ते मोबाईल नसल्या कारणाने हाताने ड्रॉ केलं आणि ती दाखवते त्या दिवशी. किती सुज्ञ आहे म्हणजे आपली पुढची पिढी, ते देखील आपण पाहतोय. प्रत्येकाला काळजी आपल्या शिक्षणाची की भविष्य आमचं कसं असेल. आणि हेच कारण आहे की मोठ्या संख्येनं लेकरा बाळांसह पालकांसहित या ठिकाणी आलेल. काय म्हणताय? तिने छानशी स्टोरी बनवली आहे, ऐकली आहे कुठेतरी, ती तुम्हाला शेअर करते आहे. त्याच्यामध्ये हे जे इतक्या दिवसात चाललंय ते तुम्हाला लगेच कळून जाईल, अगदी छोट्या संक्षिप्त रूपात. बोल. आओ मैं आपको एक स्टोरी बताती हूँ. वो स्टोरी है 3 बंदरों की. आपको याद है गांधी जी के 3 बंदर थे. एक अंधा था, दूसरा बहरा था और तीसरा गूंगा था. आपको गांधी जी तो चले गए पर गांधी जी के 3 बंदर इधर ही रह गए. आओ बताती हूँ वो बंदर कौन है. पहला अंधा, वो बन गया कानून, जिससे अभी कुछ सच दिखाई नहीं दे रहा है. दूसरा बन गया सरकार, जिससे अभी कुछ सुनाई नहीं दे रहा है. और तीसरा बन गया मीडिया, जिसको अभी कुछ सच बोलाया नहीं जा रहा है. हम तो बोलेंगे ही ना, इनकलाब जिंदाबाद. इथे घोषणाबाजी सुरू झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.